राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष त्यागमाता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रमाबाई नगरातील रमाई लेकीच्या विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा त्यागमाता रमाई पुरस्कार अण्णासाहेब कटारे यांच्या हस्ते देऊन महिलांचा सन्मान करण्यात आला। याप्रसंगी पक्षातील कार्यकर्ते, महिला, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। याप्रसंगी महिला मेळावा देखील आयोजन करण्यात आले होते। घोषणा द्या। राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा यांचा जयंती महोत्सव व भव्य असा महिलांचा मेळावा इथे आयोजित करण्यात आला आहे। घोषणा द्या ना। डॉक्टर उपस्थित आहे त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि सन्मानमूर्ती ज्या इथे आलेल्या आहेत त्या सन्मानमूर्तीचं देखील मी आज अभिनंदन करतो। आजचा जो कार्यक्रम आहे माता रमाई त्यागवती माता रमाई यांचा जयंती महोत्सव 7 तारखेला असतो, 7 फेब्रुवारी। या जयंतीनिमित्त राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष दरवर्षी महिलांचा सन्मान करीत असते। सन्मान नारीशक्तीचा, सन्मान स्त्रियांच्या कर्तृत्वाचा। त्याच्यानंतर आता जे आपल्याला कागदीय आलिया खान आणि सानिया परब आपण भाऊजी समोर बघा। जिल्हा अध्यक्ष आरोग्य विभाग अवघड गणपतीचा इतरांसारखी झटका आहे। माझ्या रमाईच्या त्यागाने सारा समाज नटला आहे। गोल गणितनाथांची रमा माझी माय होती, गोल गणितनाथांची रमा माझी माय होती, सहनशील त्यागमूर्ती रमा दुधावरची साय होती। ना द्वेष ना मत्सर शुभेच्छा सर्वांना आणि जय या महाराष्ट्राचे कल्पमणी छत्रपती शिवायांना सदैव वंदन। विश्व वंदनीय विश्वभूषण भारतीय घटनेचे शिल्पकार होते सर्वपरम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शतशः कोटी कोटी प्रणाम। माता महामाया, माता प्रजापती
जिजाई, माता सावित्रीबाई, माता भीमाबाई, माता मीराबाई, माता रमाबाई या सर्व थोर मातांना शतशः कोटी कोटी अभिवादन करून आज या ठिकाणी आपल्या रमाबाई आंबेडकर नगरच्या गंधकुटी बुद्धविहारात सन्माननीय आदरणीय आमचे आरती ते अण्णासाहेब पेटारे साहेबांनी या ठिकाणी आयोजित केलेला हा महिलांचा अर्थातच रमाईच्या जयंतीदिनी रमाईच्या 128व्या जयंतीदिनी रमाईचा सत्कार सोहळा म्हणजे रमाईच्या लेकींचा सत्कार सोहळा अत्यंत उत्साहाने आनंदाने या ठिकाणी आयोजित केल्या. आमचा या खेडब्ल्यू महिला मंडळाच्या अध्यक्ष सन्मानित आमच्या कमलताई जांभळे मावशी, आमच्या ताराबाई गांगुडे या ठिकाणी वंदनाताई गांगुडे आणि संपूर्ण या विचारपीठावरील सन्मानित महिला, माझ्या समोर बसलेल्या संपूर्ण सन्मानित शिक्षित उच्च शिक्षित उच्च पदस्थ सन्मानित महिला ज्या आहेत या सर्व माशी रमाई दयाळू मयाळू होती ती माशी रमाई. संसाराचं सारं ओझं तिनं शिरावर वाहिलं, संसाराचं सारं ओझं तिनं शिरावर वाहिलं. शेणाच्या त्या गौऱ्या थापल्या सुख कधी न पाहिलं, शेणाच्या त्या गौऱ्या थापल्या सुख कधी न पाहिलं. साऱ्यांना तिनं जेव घातलं, साऱ्यांना तिनं जेव घातलं, स्वतः उपाशी. परंतु आपल्याला माहित पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस परदेशातून शिक्षण घेऊन मुंबईत आले, बोटीवरून उतरताना डॉक्टर बाबासाहेबांचं स्वागत करण्यासाठी समस्त समाजाच्या वतीने गोरगरीब आपली जनता त्या ठिकाणी बाबासाहेबांचं स्वागत करत होती. बाबासाहेब दिसत नव्हते, इतकी गर्दी त्या ठिकाणी जमलेली होती. दुःखाची आणि खेदाची बाब एवढी होती की बाबासाहेब परदेशात शिक्षण करून देखील रमाईला जेव्हा कळलं बाबासाहेब आंबेडकर त्या बेटावरती येत आहे आणि बाबासाहेबांचं स्वागत होत आहे, रमाईला घालायला साडी नव्हती. महिलांनो, रमाईला घालायला साडी नव्हती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सत्कार शाहू महाराजांनी केलेला होता. त्यावेळेस सत्काराच्या वेळेस शाहू महाराजांचा जो फेटा होता, ज्याने सत्कार केलेला होता, त्या फेट्याची साडी माता रमाईने घालून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सत्कारासाठी उभी आहे. मी उदाहरण का दिलं, कारण आज त्यांच्या कृपेने आपण मोला मानाच्या साड्या घालतो, सगळ्या ठिकाणी वावरतो, फक्त त्यांची पुण्य. आणि माता रमाई बाबासाहेबांचं स्वागत करण्यासाठी कोपऱ्यात उभ्या राहिल्या. डॉक्टर बाबासाहेब माझी रमा कुठे, माझी रामू कुठे, बाबासाहेब नारायण रमाईला रामू म्हणायचे. सर्व समाज बाबासाहेबांचं स्वागत करत आहे, पण माता रमाई सोनिया गांधी यांनी सुद्धा पंतप्रधान घोषणा आणि आता 10 दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्या महिला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होण्याचा मान सुनीताताई पवार यांना मिळाला. वैज्ञानिक क्षेत्रामध्ये आता नासामधून सेवा संगीताताई बंजारा शैक्षणिक यांचा देखील पुरस्कार देऊन सन्मान होत आहे. आमच्या मुंबईच्या आमच्या मनीषाताई थॉमस आल्या होत्या. कविताताई पुणेकर, मुंबई प्रदेशच्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या रेखाताई मोरे, रेखाताई रंजनाताई कदम, ठाणेनंतर ॲडव्होकेट ललिताताई सावंत सन्मान होत आहे. आम्हा सर्वांनी नाश्ता करून जायचे. सर्वांनी या ठिकाणी नाश्त्याची येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या आपण देखील राजकीय क्षेत्रात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून कार्य करावे. माधुरीताई रानडे यांना देखील सुवर्णताई आमच्या रमेश जिंकरे यांच्या समाज कार्यात अग्रेसर असतात.
पुरस्काराचं आयोजन करण्यात आले आहे. माता रमाईंचा त्यागमूर्ती माता रमाईंचा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा डॉक्टर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने माता रमाबाई कॉलनी घाटकोपर येथे महिला कार्यकर्ता मेळावा घेऊन त्या मेळाव्यामध्ये माता रमाईच्या जयंतीच्या निमित्ताने आज रमाई पुरस्कार देखील आमच्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्रदान करण्यात आला. रमाईचा त्याग आणि रमाईनं सोसलेले कष्ट हे या पिढीला देखील ज्ञात असावे, त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचावी म्हणून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने जाणीवपूर्वक आज महिलांचा ज्या ज्या क्षेत्रामध्ये महिला अत्यंत उत्तम प्रकारे काम करत आहे, उमेदीने पुढे येत आहे, अशा सर्व महिलांचा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं रमाई पुरस्कार देऊन आज या ठिकाणी गौरव करण्यात आलेला आहे. साधारण किती महिलांना पुरस्कार रमाबाई नगरातून घेण्याचं काय मुंबईमध्ये रमाबाई कॉलनी हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचा बालेकिल्लाच आहे. रमाबाई कॉलनीतून अनेक आंदोलनं या ठिकाणी यशस्वी झालेली आहे आणि रमाबाईमध्ये जी चळवळ तयार होती ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या चळवळीचं लोण निश्चितपणे पसरलं जातं आणि म्हणून रमाबाईचं एक ऐतिहासिक असं महत्त्व आहे का ह्या रमाबाईच्या नगरातून अनेक नेते घडले, अनेक कार्यकर्ते घडले आणि आमच्या महिला देखील या ठिकाणी अत्यंत उमेदीने काम करत आहे आणि म्हणून रमाबाईचीच निवड केली आणि रमाईच्या जयंतीच्या निमित्तानं रमाबाई कॉलनीमध्ये आम्ही हा कार्यक्रम अत्यंत उत्साहामध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि भव्यदिव्य असा संपन्न झालेला आहे. महिलांचे नेतृत्व, महिलांचं जे कर्तृत्व आहे अशा पक्षामध्ये मोठ्या संख्येने यावं आणि याच्यासाठी देखील कायदे मोठ्या पद्धतीसाठी आपला पक्ष काय कायदा असेल. आमच्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये सर्व स्तरातील महिला काम करत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील असेल, आरोग्य क्षेत्रातील असेल, सामाजिक राजकीय क्षेत्रातील अतिशय उच्च पदावर असलेल्या महिला आमच्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये काम करत आहे आणि निश्चितपणे भविष्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आमच्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची महिला आघाडी अतिशय जोमदारपणे मुसंडी मारील अशा प्रकारचा मला ठाम विश्वास वाटतो. साधारण किती महिलांना तुम्ही सत्कार दिलेला आहे? जवळपास 100 ते 105 महिलांना या ठिकाणी पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहे. काही महिला अनुपस्थित होत्या, त्यांना देखील आम्ही पुरस्कार त्यांना सुपूर्द करणार आहोत. जो रमाई पुरस्कार सोहळा संपन्न झाला, खरोखर असा सोहळा मला नाही वाटत की रमाईच्या नावाने आत्तापर्यंत झालेला आहे. कारण कुठेही खूप मोठे मोठे पुरस्कार मिळाले जातात. रणरागिणी सावित्रीबाई, रणरागिणी, अजून कोण कोण महिला असेल त्यांची नावं, पण रमाईच्या नावाने आत्तापर्यंत मला वाटतं पहिलाच हा पुरस्कार ह्या रमाबाईमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देण्यात आला. अतिशय म्हणजे खूप भाग्यशाली गोष्ट आहे. कारण रमाईचा पुरस्कार मिळणं ही म्हणजे मोठी, आम्ही तर खरं भाग्यवान समजतो आम्ही, तर रमाईचा पुरस्कार आम्हा महिलांना मिळतो आहे. अतिशय छान आणि खूप, आणि असेच पुरस्कार प्रत्येक राज्यात, प्रत्येक नगरामध्ये, प्रत्येक विभागामध्ये झाले पाहिजेत अशी माझी इच्छा आहे. तर पुरुष वर्गाने किंवा जे काही इतर काही पक्ष आहेत किंवा इतर काही संस्था संघटना आहेत, आज रमाबाई आंबेडकर नगर जे आहे इथे आज मोठ्या जोमाने महिला जमल्या. रमाई पुरस्कार हा एक स्त्रियांसाठी एक राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे माझे सासरे आदरणीय अण्णासाहेबजी कटारे, त्यांनी इथे आयोजित केला. सर्व महिलांनी प्रतिसाद दिला, सर्व महिलांनी हजेरी लावली. प्रत्येक महिला जी आहे नोकर वर्ग किंवा घरकाम करणारी, बाहेर पडणारी, घराबाहेर, प्रत्येक स्त्रीला एक अधिकार आहे की खंबीरपणे पुरुषाबरोबर चालण्याचा, खांद्याला खांदा लावून चालण्याचा जो अधिकार आहे. प्रत्येक स्त्री एक घरासाठी लढत असते, परंतु तिच्या पाठीवर शाबासकीची थाप एक पाहिजे, तिला एक बळ मिळण्यासाठी हा पुरस्कार ठेवला गेला आणि प्रत्येक स्त्रीचा इथे आदर, सन्मान आणि सत्कार करण्यात आला. स्त्रीला ह्या एक पारितोषिक देऊन एक तुम्ही पुढे घोषणा द्या. थांबा, मी बोलतो तुम्ही बोला बरोबर. डॉक्टर